जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आपण जामनेर तालुक्यातील पाळधी गावात आलेलो आहोत। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। आपण पाळधी गावातील नागरिकांचा नेमका कौल कोणाच्या बाजूने हे जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला बरेच नागरिक दिसत आहेत, पण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके आता पुढे विधानसभा निवडणुकीत जे पुढचे आमदार असतील ते नेमके कोण असतील। काका काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असायला हवे? गिरीश महाजन। गिरीश महाजनच का? दिलीप खोडके सर का नाही? नाही, येऊन बी उपयोग नाही। येऊन उपयोग नाही का हो? कारण की मोदी सरकारचे येणार आहे, मोदीचं, आणि येऊन बी काय उपयोग होणार त्यांचा? बीजेपीचे येणार आहे। बीजेपीचे येणार आहे। आपण पाळधीचेच का? हो, प्रॉपर पाळधी। काय विकास काय बीजेपीचा भरपूर विकास झाला, रोड झाले, पाणी झालं, शाळेचा विकास झाला, सगळ्या प्रकारचा विकास झाला आहे। काय सांगाल दादा? बीजेपीचे येणार आहे, कारण त्यांना उन्नती भरपूर केली आहे। कोणत्या योजना आपल्यापर्यंत आल्या? योजना सगळ्या झाल्या, पाण्याच्या आल्या, सडके झाले, पाण्याच्या झाल्या, ग्रामपंचायतला भरपूर निधी येतो। परत जे काही आहेत ते समजून घ्या, तुमचं ते लाडकी बहीण योजना, मुग्धमुख या सगळ्या त्यांनीच आणल्या। भेटलेत का सगळे? भेटल्यात ना आमच्या गावाला, इथंच मिळतात ना, बाजूला इथं माळे समाज मंगल कार्यालय आहे, तिथं सगळ्यांना 2-3 वेळेस त्यांनी तिथून आणून इथं दिल्या। आपले जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ। गिरीश महाजन का दिलीप खोडपेंविषयी काय सांगाल? खोडपेकर बी चांगले माणसं, त्याबद्दल काही बात नाही, पण मुश्किल आहे। त्याला काय वाटतं कोण निवडून यायला हवं? आजपर्यंत गिरीश महाजन होते, लोक मेल्यानंतर त्याच्या राखले बी मतदान करतील असे लोक जामनेर तालुक्यामध्ये। आपलं मत कोणाला असतं? ते आता काळ येणारा काळ सांगेल। आपलं मत अजून तरी गुलदस्त्यात आहे। ठीक आहे, काही हरकत नाही, पण काय वाटतं तुम्हाला, जे पण निवडून येतील त्यांनी तुमचा कुठला विकास करायला पाहिजे? गावाचं काय अपेक्षा काय? ज्यांनी विकास केला त्यांनाच लोक निवडून देतील। कोणी विकास केला असं वाटतं? विकास आता आपल्याला दिसतोच आहे, भाऊंचा किती विकास आहे। म्हणजे आपलं मत त्यांनाच आहे। हो हो। काय म्हणाल बाबा, काय वाटतं तुम्हाला, कोण येतील? कोण येतील? जे विकास करतील तेच येतील। मग आतापर्यंत 30 वर्षात काहीच केलं नाही? नाही। मग आपलं मत कोणाला असेल? मत गुलदस्त्यात आहे। गुलदस्त्यात? हा। मग येणाऱ्यांकडनं काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे शेतीमालाला भाव पाहिजे, मकाला, ज्वारीला भाव, आणि जे जीवनावश्यक वस्तू याचे भाव स्थिर राहायला पाहिजे। कोणते विकास कामं केले म्हणतात तुम्ही? की ते इलेक्शन पाहून केले? तसं लाडकी बहीण, त्यांना पाहिजे, आरोग्य सेवा, सगळंच इलेक्शन पाहून केलं। इलेक्शन पाहून केले। मग बरेच जणांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन आरोग्य सेवा हे पहिल्यापासूनच अविरत पहिल्यापासून करत होते, कुठपर्यंत? फक्त बॉम्बेला सोडेपर्यंत। तिथे गेले की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा। कोण असतील जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार? गिरीश भाऊ महाजनच राहील ना, कोण राहील? आपलं मत गिरीश भाऊंनाच आहे। हां, 100%। आता बाबांनी बरेच काही त्यांच्या त्रुटी काढल्या। आम्हाला तर काही समस्या आल्या नाही अजून। शेतीविषयक लाभ मिळालेत का तुम्हाला? शेतीत नाही आमच्याकडे, तर काय लाभ भेटेल आम्हाला? आपल्या परिचयातील लोकांना मिळालेत का? मग भरपूर जणांना मिळाले ना। पाळधी गावाच्या विकासाबद्दल काय म्हणाल? भरपूर विकास झाला आहे भारतीचा पण। पाळधी गावामध्ये आपण या गॅरेजवर आले आहोत। काका काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतात? सांगणार आहे मी, आमदार काय गिरीश भाऊ राहणार आहे वा, काय सांगणार आहे? गिरीश महाजनमुळे आमचे बरेच फायदे झाले। ते सोलर मिळाला आम्हाला, आमच्या खर्चाने रस्ता नव्हता, रस्ता मिळाला, ग्राम सडक योजना, त्या योजनेसुद्धा आम्हाला लाभ झाला। त्या योजनेमुळे आम्हाला लाभ झाल्यामुळे बरं वाटतं की गिरीश महाजन यायला पाहिजे बा, पुढे आपले कामं होती ना अजून। हे जे रस्त्यांचे कामं झाले हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचा पण काहींनी आरोप केलाय। नाही, व्यवस्थित झालं काम वगैरे, काही अडचण नाही आली कामाची। मला कामाची काही अडचण नाही आली, आम्ही तर काही त्याबद्दल तक्रार नाही करू शकत, कारण कामं व्यवस्थित झाले। काम अपूर्ण म्हणून ना, असं काम नाही आहे की काम अपूर्ण झालं म्हणून, काम व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे। काही ठिकाणी काम आता माणसांमुळे अभावी होतं, काम अपूर्ण वगैरे त्यामुळे होतं। तर कोण असतील आणि कोण असायला हवे? कोण असतील आणि कोण असायला हवे? आपलं मत काय? आमच्या मते तर गिरीश महाजनच पुढच्या भविष्यातले आमदार असावे, आणि विकासाच्या दृष्टिकोनाने गिरीश महाजनच पाहिजे। काय विकास केलाय तुमच्याकडे? विकास म्हटलं तर ग्रामविकास माध्यमातून पानंद रस्ते, शेतपानंद रस्ते, किंवा अजून कांदाड्या, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवल्या, किंवा कोणाचे आजाराचे असले तर दवाखान्याजवळ हे केलं आहे, आणि
सध्या स्थितीला तरी बुवा व्यवस्थित वाटतंय. आरोग्यविषयक सेवा दिला म्हणतायत तुम्ही, हां. तर ते आपल्या सभोवतालच्या कोणत्या लोकांना त्याचा फायदा झाला आहे? सभोवतालच्या कारण आता थोड्या वेळापूर्वी एक आजोबा आम्हाला भेटले होते. ते म्हणतात आरोग्यविषयक सेवा देतात म्हणतात, परंतु फक्त जामनेरपासून किंवा जामनेर तालुक्यातून मुंबईपर्यंत नेतात आणि तिथं सोडून देतात. 2015मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मुंबईला नेला आणि मुंबईपासून बरा होऊन मी पण स्वतःच घरी आलो. हे मलाच मी तुम्हाला व्यथा सांगितली. त्यांनी केली होती का सहकार्य? हो, सहकार्य त्यांनी नेलून परत घरी आल्यापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांचाच पक्षाचा कार्यकर्ता. शेतीविषयक काय लाभ तुम्हाला मिळाले? शेतीविषयक लाभ तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही भेटत आहेत ना. मिळालेत का? हां, दोन्ही भेटत आहेत. पीक विमा मिळाला आहे, CM किसानचे पैसे भेटतात, PM किसानचे पैसे भेटतात. आणि राहिला प्रश्न बाजारभावाचा, तर बाजारभाव हा कुठल्याच सरकारच्या लगेच हस्तक्षेपात नसतो. ते आयात निर्यातीचं धोरण जरी लोकांना वाटत असलं की चुकीचं आहे, पण ते सरकारला इतर लोकांसाठी गरजेचं असतं. अन्नधान्य प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं, शेतातून जरी उत्पादन नाही आलं तरी लोकांना खायला मिळालं पाहिजे, म्हणून सरकारला वस्तू आयात कराव्यात लागतात. ते सरकारचं धोरण एकदमच असं काहीतरी चुकीचं आहे असं काही नाही. त्यामुळे भाव स्थिर ठेवले जातात. काय कितपर्यंत विकास झालेला आहे आपल्या गावाचा? गावाचा विकास हा का बघा मॅडम, जो ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनात असतो. विकास कसा, आता लोकांना जर वैयक्तिक विकास पाहिजे असेल तर त्यासाठी कुठलाच आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान काहीच करू शकत नाही. तो विकास आपल्याला स्वतः घडवावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. विकास हा काही आपल्या दाराशी येऊन बसलेला नसतो. पाळधी गावात आपण आलेलो आहोत. आता आपण शेतातून येत आहेत का? आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत. हे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार. काय वाटतं जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? नेरीवाले तुतारी. हां, का हो, असं का वाटतं तुम्हाला? असं म्हणजे यांना सांगितलं होतं छत्रपती सन्मान योजना, ते बी भेटली नाही शेतकऱ्याला. 50,000 रेग्युलर. हे काही खरं नाही नाटक. पीक विम्याचे पैसे मिळाले? नाही मिळाले. बोंडाळीचे नाही मिळाले. काय गावाचा विकास काय म्हणतो तुमचा? विकास तर भरपूर आहे, पण शेतकऱ्याकडे पाहिलं पाहिजे ना. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. मग शेती आता मी रेग्युलर आहे. म्हणजे माझं सगळे कागदपत्र आहे. या माझी शवाला पुरे ते विचारून घ्या. 1 रुपया बी भेटेल नाही आपल्याला. काय वाटतं जामनेर तालुक्यातले आपले पुढचे आमदार कोण आहेत? कोण असायला हवे? आता नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. कोणाच आपलं मत कोणाला? आता ते तर आता मतदानाच्या दिवशीच ठरवू. पण तुम्ही वैयक्तिक कोणाला मत देणार? खोडपे सर नवीन चेहरा आहे तर ते सांगता नाही. आपला निर्णय घेण्यामागचं काय नेमकं कारण काय आता 25 वर्ष आले भाऊचा काही असा ठोस निर्णय नाही आहे. जामनेर तालुका असा कोणता निर्णय अपेक्षित आहे? जामनेर तालुका असा सुजलाम सुफलाम करून टाकायला पाहिजे. काय सांगाल, कोण असतील आपले जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार? जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार फक्त महाजन, गिरीशभाऊ महाजन. आतापर्यंत सगळेजण तुतारीला मत द्यायचं म्हणतात, त्यांचं काय? हे लोक मन व्यक्त नाही करताय. हे लोक मन लपवत आहे. तुतारीला हे लोक मतदान करू शकता नाही. त्याला माहिती आहे जे स्कीमा चालू केल्या सरकारने, लाडकी बहीण, अमुक ढमुक, काहीतरी जनधन योजना, हे अगर कायम डेली सर्व्हिस पाहिजे असेल तर महायुती निवडून द्यावं लागेल. दुकानात आपण आलेलो आहोत. या ठिकाणी हे दादा बसले. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? दिलीप खोडपे. दिलीप खोडपे सर. का हो, गिरीश महाजन का नाही? काम नाही झालं ना काही. आतापर्यंत जवळपास 6 टर्मपासून ते निवडून येत आहेत, तर त्यांच्याकडून कुठलेच विकास कामं झाले नाही असं त्यांना सांगलं होतं. जामनेर तालुका इंच वल्ला करीत म्हणे. मी पुढे पाणी आलं, पाणी प्रश्न नाथा भाऊनं पाटाचे पाट बनवले म्हणून सण पाणी आमच्या गावाला भेटतंय. ते पाणीच होतं नाही. नाथा भाऊमुळे पाट बनताय आमच्यासाठी. पांढरा पाणी आलंय, धरणाले आलंय, आश्वासन दिले ना भरपूर कामं झाले ते. पण ते लोकांचा फक्त जे स्वतः ठेकेदार लोक त्यांचा फायदा आला. काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील आणि कोण असावे असं तुम्हाला वाटतं? गिरीश भाऊ असतील पुढचे आमदार. कारण की शेतकऱ्यांकरता भरपूर केलं आहे त्यांना. आता 25 वर्ष जवळपास वीज बिल मोफत होत आहे. आता त्यानंतर सोलार पंप वाटले. पहिले शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतामध्ये जावं लागत होतं. त्यावेळेस कोणाला सरपंच शोध जाय, कोणाला काही म्हणजे असे काही ना काही आपत्ती शेतकऱ्यावर ओढावत होती. पण आता तसं काही नाही आहे. सोलार पंप असल्यामुळे आता दिवसा लाईट बिल म्हणजे दिवसा लाईट भेटल्यामुळे
शेतकरी दिवसाचं आता त्यांचं जे भरणं वगैरे इतर कामं ते दिवसा करू शकता. तसंच महिलांकरता पण आपलं लाडकी बहीण योजना झालं, 3 सिलेंडर मोफत झाले, बस तिकीट अर्धं तिकीट झालं, वृद्धांकरता बस तिकीट मोफत झालं. त्यानंतर आमच्या गावामध्ये केटीवेअर तयार केले, त्याच्यामुळे अर्ध्या गावाच्या इरेंजचं पाणी वाढलं. त्यानंतर असे भरपूर असे कामं आहे. गावामध्ये प्रत्येक समाजाकरता आपलं मंगल कार्यालय होतं आहे, मोठे मोठे डोम तयार केल्या जात आहे. त्यानंतर आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव असा तालुका आहे जामनेर तालुका की या तालुक्यामध्ये जेवढे जर काही तालुक्याचे पूर्ण ग्रामीण रस्ते कधी पाहिले तर जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त जर ग्रामीण रस्ते कोणत्या तालुक्याचे चांगले असतील तर ते जामनेर तालुक्याचे चांगले. असे म्हणजे भरपूर कामं आहे. आमच्या बऱ्याच जणांशी आता बोलणं झालं तर त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचे असं म्हणणं आहे की हे सगळे विकास कामं फक्त आता निवडणुका येत आहेत म्हणून केलेत. निवडणुका येत आहे बरोबर तुमचं म्हणणं, तुम्हाला म्हणजे तसं वाटतं आहे काहींना. पण आता केटीवेअर बनला, केटीवेअर बनून सर मागच्या कालावधीमध्ये बनला होता केटीवेअर. त्या केटीवेअरमुळे जवळपास अर्ध्या गावांचे पाणी वाढलं. आणि निवडणुका या काय आता 5 वर्षामध्ये ना निवडणुका दर वर्षातून 2 वर्षातून निवडणुका लागतच राहतात. आता असं आहे की कोणत्याही वर्षामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये काम केलं तर लोकांना काही म्हणायला होऊन जाते की निवडणुकांमध्ये का केलं बुवा असं तसं, पण तसं काही राहत नाही. तुमच्या गावातले हे जे सगळे विकास कामं तुम्ही सांगताय हे केव्हापासून होत आहे? हे कामं जवळपास 2-1 वर्षापासून म्हणजे जास्तच वेग धरला आहे. कारण की काही जधीपासून आता हे भाऊंची सत्ता वगैरे आली ना त्या याच्या पहिले आता महाविकास आघाडीचा आपला मुख्यमंत्री होता आपला उद्धव ठाकरे, त्या टायमाला गावामध्ये लोड सेटिंगचा एवढा प्रॉब्लेम येत होता. ज्यादा तुम्हाला वृत्तपत्रांमध्ये बी बातम्या ऐकल्या असतील, कोळसा संपणार आहे, हे संपणार आहे. हे नेमकं कशामुळे यांना ना मुळात जे प्रशासन आहे ना प्रशासन चालवता येत नाही. पुढच्या याची गरज आहे कोण सराची? दिलीप खोडपे सर. दिलीप खोडपे सर. तुमच्या या निर्णयामागचं कारण काय? कोणतं? दिलीप खोडपे सरांना निवडण्यामागचं कारण असं आहे ताई की या भाऊनं काही केलंच नाही ना. चालू आहे फक्त दुप्पल टोकण्या, पाण्याचीच लाईन लावली, पाणी बदल पाहिजे ना काहीतरी. आता आम्हाला एक दादा भेटला, त्याने एवढे सगळे हे सांगितलेत की म्हणजे तो थांबतच नव्हता, एवढे सगळे विकास कामं तुमच्याही गावात झाले असं त्याचं म्हणणं होतं. झाले ना, पण मग एकाच माणसाला कायमस्वरूपी नको ना, दुसऱ्याला बी चान्स पाहिजे ना थोडाफार. पण विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? हा, विकासाच्या दृष्टीने चांगलं आहे. काय वाटतं तुम्हाला, जर दिलीप खोडपे सर निवडून आल्यावर आपल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील सगळ्या? सांगता नाही येत, पण नवीन माणसाला चान्स पाहिजे ना. तर नवीन चेहरा हवा आहे म्हणून तुम्ही त्यांची निवड करा. बाबा काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असायला हवे? गिरीश महाजनच पाहिजे, दुसरा कोणी नाही पाहिजे आम्हाला. कोणीच नको? नाही. दिलीप खोडपेंबद्दल काय म्हणाल? नाही, ते नवीन आहे, हे पाहिलेले कामं झाले, आमचे कामं चालत आहेत, मग काय पाहिजे आम्हाला? काका काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असायला हवे? गिरीश भाऊ असेल, कोण करतील? तुम्हाला काय वाटतं कोण असायला हवे? गिरीश भाऊ. तुमचं मत त्यांनाच आहे? हां. का हो असं का? हां, कामगिरी केली त्यांना. केलेत त्यांनी. हां, मग ते तिकडे काही लोक म्हणत होते की विकासच झाला नाही म्हणे गावाचा. त्यांच्या तोंडात घास टाकलं नसेल त्यानं. सगळंच काही झालंय पद्धतशीर. काय म्हणाल काका? महाजनच पाहिजे, गिरीश पाहिजेच पाहिजे, कारण कामं भरपूर केले आणि करणार बी भरपूर काम झालंय. गिरीश भरपूर कामं झाले ना, कामं चालूच आहे. कोणतं सरकार दिलं नाही आतापर्यंत, यांनी चांगलं दिलंय. सगळं शेतीवाल्याला बी पाहिलं, सगळ्याला पाहिलं, गोरगरिबांना सगळ्यांना चांगलं दिलंय. ते सगळे शेतकऱ्यांना भरपूर दिलंय, त्यांनी काही अडचणी असं व्यवस्थित सोडवून दिलं सगळ्यांना. पंप, लाईट वीट फुल दिली, काय पाहिजे अजून त्यांना? काय सांगा? अजून बायांना पगार चालू केला, हे काम व्यवस्थित केलं. इथे दिवसभरामध्ये खूप जण येत असतील ना, आज ह्या निवडणुकी संदर्भात चर्चाही होत असतील, तर काय वाटतं, गिरीश महाजनांच्या बाजूने किती जण बोलतात आणि दिलीप खोडपे सरांच्या बाजूने किती जण बोलतात? गिरीश महाजनांच्या बाजूने 60-70%, गिरीश महाजनांच्या बाजूने 60-70%, खोडपे सरांचे 30%. अच्छा, 30%. हो. काय वाटतं मग तुम्हाला? महाजन. काय सांगाल, जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण यायला हवे असं वाटतंय? जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार दिलीप खोडपे सरच होणार. होणार? हो. का हो, गिरीश महाजन का नाही? प्रत्येक जण गिरीश महाजनांचं नाव घेतात. भाऊंचे ना पूर्ण पायाखालची वाळू घसरली, त्यांनी फक्त विकासाच्या नावाने राडा केला आहे, कामं काहीच केले नाही. म्हणतात की आमच्या गावात भरपूर कामं झाली. कामं नावाला काहीच नाही, जेवढा विकास निधी आलाय तेवढेच कामं आहे, त्यांच्याकडनं काहीच कामं झाली नाही. कामं झाले नाही. ठीक आहे, यांचं मत आहे दिलीप खोडपे सरांना. दिलीप खोडपे सरांच्या समर्थनार्थ यांनी आपलं मत व्यक्त केलं. काय सांगशील दादा? गिरीश भाऊ महाजन. आता हे म्हणतात कामं काहीच झाले नाही, तुमचं काय मत आहे? आमच्या मते झाले कामं.
हां, काय सांगाल दादा? दिलीप खोडपे सर निवडून येतील. दिलीप खोडपे सर निवडून येतील. काय तुमचं काय पुढचं काय हे आहेत की मागण्या काय आहेत की ते निवडून आल्यानंतर त्या सगळ्या पूर्ण होतील असं? विकास कामं मार्गी लागतील, बाकी दुसरं काहीच नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितलं की इथला खूप विकास झालाय, हवा आहे. जो पाहिजे तसा विकास झालेला नाही याच्यामध्ये. कसा व्हायला हवा? जो आजपर्यंत जो विकास झालेला तो फक्त या 2-3 महिन्यामध्ये झालेला, बाकी विकास झालेला नाही. म्हणजे फक्त निवडणुका तोंडापुरता झालेला आहे. काय वाटतं जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असायला हवे? आमदार तर गिरीश महाजनच हवायला पाहिजे आणि असतीलच माझ्या मते तरी. तुमच्या गावाचा कौल कोणाच्या बाजूने? आता गावाचं काही सांगू नाही शकत, पण थोडंफार 70-80% तरी भाऊच्याच पाठीची. काय सांगाल दादा? भाजप. तुम्ही काय? भाऊचाच पाठिंबा आहे मॅडम गावात. जवळपास सगळे गिरीश महाजनांचंच नाव घेत आहेत. हा, गिरीश महाजनचंच आहे आमचे बी पूर्ण. काय वाटतं कोण असायला हवे? जो कापसाला भाव तो कापसाला भाव देतील ते. बस कापसाचे काय आज 3-13 करून टाकले सरकारनं, तेच महत्वाचं आहे कापसाचं, बाकी काही नाही. आणि आपल्या गावाच्या विकासाबद्दल काय? नाही, गावात विकास चालू आहे ना. चालू आहे. मग 100% विकास चालू आहे, पण शेतकरी हिताचे निर्णय एकही चालू नाही ते महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांबद्दलच्या या योजना दिल्या जातात असं म्हटलं जातंय, तुम्हाला मिळालेत का? पुऱ्या पोकळ योजना चालू आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या एकही योजना नाही. खताचे भाव, मजुरी, आज 15 रुपये किलो कापूस पडतोय, त्याचं काय? फक्त हिंदुत्वाच्या जातीवादाच्या मुद्द्यावर, धार्मिकतेच्यावर नाही लढल्या जातात निवडणुका. आतापर्यंत जे सरकार निवडून येतंय ते जातीवाद करते असं आपलं म्हणणं आहे का? 100% हिंदू हा शेतकरी सगळ्यात जास्त, त्याच्यावर निवडणूक झाल्या पाहिजे. तो हिंदू असलेला शेतकरी आज मरतोय, त्याच्याकडे पाहायला पाहिजे ना. आमदार आता कोण? गिरीश भाऊ महाजन. काय अशा योजना केलेल्या आहेत त्यांनी जे केलं आहे ते संपूर्ण चांगलंच केलं आहे आतापर्यंत, आणि पुन्हा त्यांची परत चांगलं करतील बा अशी सगळ्या जनतेला अपेक्षा आहे. काही लोकांनी आता आम्हाला पाठीमागे सांगितलं की शेतमालाला भाऊ कोणत्या प्रकारच्या योजना मिळाल्याने. त्यांनी आतापर्यंत जे केलं आहे ते संपूर्ण चांगलं केलं आहे, पण जे काही लोक विरोधी असतात ते काही कुटुंबी कुठलीही गोष्ट उकरून तीच गोष्ट काढतात. पण आमच्या मते, आम्ही कुठल्या पक्षाचा नाही, पण आमच्या मते जे व्यक्ती आहे गिरीश भाऊ महाजन त्यांनी चांगलं केलं आहे आतापर्यंत. सगळ्या योजना, धरणं, शेतकऱ्यांना पाणी, वीज बिल, लाडक्या बहिणीमुळे बाईचं एक बी मत फुटणार नाही. जामनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असतील? तुम्हाला काय वाटतं कोण असायला हवे? अक्का माझी इच्छा आहे, आता लय झाला, आता कौतुक लय झालं, 35 वर्ष झाली, तर माझी इच्छा आहे बदली पाहिजे. काय तुमचं मत खोडपे सरांना? हां. काय वाटतं तुम्हाला? मग तुमचं जी इच्छा आहे बदल पाहिजे, तर बदल घडून आल्यानंतर तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील? मग होती ना ताई, 100% ताई. आतापर्यंत खूप जणांनी सांगितलं की तुमच्या गावाचा खूप विकास झालाय, मग आपल्याला अजून काय अपेक्षा आहेत? अक्का माझी इच्छा आहे, त्या टायमाले 12,000 रुपये क्विंटल कापूस होता, आज 6,500 रुपये क्विंटल कापूस आहे. दिल्ली तर गल्ली तेच सरकार आहे. मग आम्हाला कमीत कमी 10,000 रुपये क्विंटल कापूस पाहिजे. आमची काही दुश्मनकी नाही, काही नाही.